Hello. Hello. Yes, ma'am. My voice is audible to all. Yes, ma'am. एक आणि कुणीतरी जॉईन हो ना तुम्ही आहे. म्हणजे माझी रेंज असू दे तुमची जवळ. हॅलो. Yes, Hello. ma'am. Screen is visible to all. Yes, ma'am. Yes, ma'am. आता फक्त 48 जणच प्रेझेंट आहात. 48 पैकी मी एक आहे आणि बीपीएफ वाया काम म्हणजे किती प्रेझेंट आहात 46. खूप जणांची ऍबसेंटी लागते बघा. ऍड लास्ट लेक्चरला कोणता पॉइंट बघितला होता आपण? डिस्प्लेसमेंट व्हॅल्यू. तर डेफिनेशन सांगू शकाल का? व्हॉट इज मीन बाय डिस्प्लेसमेंट व्हॅल्यू? हॅलो. Hello. I'm audible to all. Yes, ma'am. Yes, ma'am. What is meant by displacement value? Displacement value is defined as the volume of drug that displaces 1 gram of suppository base. Another definition which is depend upon the formula. डिस्प्लेसमेंट व्हॅल्यूची अजून एक डेफिनेशन आहे. हॅलो. Displacement value is the Displacement value is a ratio of theoretical weight. काय डेफिनेशन? Displacement value is a ratio of theoretical weight of drug to the difference in weight. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट आपण बघणार आहोत इव्हॅल्युएशन ऑफ सपोजिटरी. ओके. So in that first is the visual inspection. सपोजिटरीज तयार केल्यानंतर काय काय प्रॉब्लेम येतात किंवा आपण ते बरोबर आहे जे काही सपोजिटरी आहे ते करेक्ट आहे ओके ते कसं चेक करतो तर त्याचं इव्हॅल्युएशन केलं जातं. ओके. म्हणजे त्यामध्ये कोणकोणते फॅक्टर आपण चेक करणार आणि ते चेक केल्यानंतर जर त्याच्या टेस्ट पास झाल्या ओके जसं पाहिजे तसं आलं तरच ते सपोजिटरी मार्केटमध्ये येतं.
तर त्यामध्ये बघा व्हिज्युअल इन्स्पेक्शन. व्हिज्युअल इन्स्पेक्शन मीन्स व्हॉट? व्हिज्युअल मीन्स व्हॉट? जे आपण डोळ्याने बघतो, जे की बघितल्यानंतर आपल्याला समजतं की हे चुकीचं आहे किंवा हे बरोबर आहे. ओके, तर त्याला काय म्हणतात? व्हिज्युअल इन्स्पेक्शन. व्हिज्युअल इन्स्पेक्शन मध्ये कोणकोणते आपण चेक करतो फॅक्टर? तर त्यामध्ये बघा अब्सेन्स ऑफ फ्युजरिंग, पिंटिंग, हॅड ब्लॉमिंग, ओके, एक्झॉशन, सेडिमेंटेशन अँड द मायग्रेशन ऑफ द ड्रग. तर हे आपल्याला बघता क्षणी ते दिसतं. ओके, ठीक आहे. Then suppositories are observed as in intact unit, okay, and also by the splitting them longitudinally. म्हणजे त्याचं काही जे शेप आहे, त्याचं सेडिमेंटेशन रेट आहे, ओके, ते ठेवल्यानंतर किती वेळात त्याचं सेडिमेंटेशन होतंय किंवा जे युनिफॉर्मली मिक्सिंग पाहिजे, होमोजेनियसली पाहिजे. ओके, म्हणजे सपोजिटरी जरी सपोजिटरी काय आहे? एक डोसेस फॉर्म आहे जे की ऍडमिनिस्टर करतो बॉडी कॅव्हिटी मध्ये. ओके, तर त्याचं जे काही ड्रग्ज आहे तर त्या ड्रग्ज मध्ये ते युनिफॉर्मली मिक्स झालं पाहिजे. ओके, असं नाही पाहिजे की फक्त एका साईडला किंवा त्यामध्ये एअर बबल्स नाहीत पाहिजे, स्मूथ पाहिजे. तर हे आपल्याला ते बघता क्षणी कळतं. ओके, त्याचा डलनेस, स्मूथिंग, क्रॅकिंग, डार्क किंवा एअर बबल्स, होल्स, ओके, एक्झेल कॅव्हिटीज, डार्क रिजन. म्हणजे ते जेव्हा प्रिपेअर होतं तर तेव्हा त्याचं सरफेस टेन्शन म्हणजे सरफेस ज्या कंडिशन आहेत त्या कशा कशा आहेत किंवा त्याचं जो कलर आहे तो कसा आहे, ओके, स्मूथनेस कसा आहे, तर हे आपल्याला बघत्या क्षणी ते समजतं. नुसतं बघितलं तर ते कळतं की त्याचा क्रॅक जाणार आहे का, म्हणजे ते एकदम सॉलिड म्हणजे पॅक कसं मोल्ड केल्यानंतर म्हणजे ते इझिली ब्रेकेबल आहे का, ब्रिटेल कंडिशन मध्ये आहे का, तर हे कशा व्हिज्युअल इन्स्पेक्शन मध्ये ते आपल्याला समजून जातं. ओके, ठीक आहे. त्यानंतर ओडर. ओडर त्याचा कसा आहे? व्हेरिफिकेशन ऑफ ओडर कॅन प्रिव्हेंट द कन्फ्युजन व्हेन द सिमिलर सपोजिटरीज आर बीइंग प्रोसीड. ओके, तर यामध्ये त्याचा ओडर कसा आहे, तर प्रत्येक ह्याचा ड्रगचा एक ओडर असतो आणि त्याचं डिग्रेडेशन झाल्यानंतर एक वेगळाच ओडर येतो, जसा स्मेल येतो. ओके, वेगवेगळं जसं पाहिजे अगोदर असताना, म्हणजे त्याचं स्टॅबिलिटी मध्ये असताना किंवा त्याच्या लाईफ मध्ये असताना, शेल्फ लाईफ मध्ये असताना त्याचा एक ओडर वेगळाच असतो आणि जेव्हा ते एक्सपायर होतं तेव्हा त्याचा एक वेगळा स्मेल वेगळाच येतो. तर त्याच्या ओडरवरून हे आपल्याला समजतंय की ते खराब झालेलं आहे का ते चांगलं आहे. ओके, आणि त्याच्यावरून आपण त्याचं यूज करायचं की नाही हे ठरवतो. तर ओडर वरून ते काय कन्फ्युजन जे काय आहे सिमिलर सपोजिटरीचं, तर ते कन्फ्युजन दूर होतो. ओके, द चेंज इन द ओडर मे ऑल्सो द इंडिकेटिव्ह ऑफ द डिग्रेडेशन प्रोसेस. ओके, म्हणजे जसं जसं त्याचा स्मेल चेंज होत जातो त्याच्यावरून हे आपल्याला कळतं की ते डिग्रेडेशनच्या प्रोसेस मध्ये आहे. देन नेक्स्ट काय आहे? वेट व्हेरिएशन. त्यांना ऍड करा ब्ल्यू मध्ये. व्हिज्युअल इन्स्पेक्शन मध्ये तुम्ही हे मोल्डिंग, क्रॅक, डार्क रिजन वेगवेगळे त्याच्यामध्ये मोल्डिंग म्हणजे हिटिंगमुळे त्याला जर ते जळलं असेल त्याचा कलर, ओके, त्यामुळे ओडर येत असेल किंवा त्याचं एअर बबल्स, होल्स त्यामध्ये प्रिपेअर झालेले असतील, म्हणजे मोल्डिंगच्या वेळेस जर त्यामध्ये मोल्ड करताना जर त्या एअर आली त्यामध्ये तर ती एअर तशीच हायशी राहते आणि त्यामुळे काय होतं की एअर आल्यामुळे काय होतं की ते काही ड्रग्ज जेवढ्या प्रमाणात पाहिजे तेवढं जात नाही आणि मग ते एअर बबल आहे असे आपल्या बॉडीमध्ये पास होतात आणि त्यामुळे मग गॅस फॉर्मेशन म्हणजे वेगवेगळे काय डिसऑर्डर त्या गॅसमुळे होऊ शकतात.
ओके नेक्स्ट घ्या. तर वेट व्हॅरिएशन टेस्ट. ओके, प्रत्येक सपोजिटरीचा वेट, तर तुम्ही जर 20 mg वेट असलेला सपोजिटरीज तयार करत असाल, 20 mg किंवा 10 mg ज्याचं काही वेट असेल, ओके, किंवा जसं सपोजिटरीज कोणकोणत्या, their weight is depend upon sex. Okay, then in female it is a 1 to 2 gram, and in male it is a more than 2 or त्याच्या आसपास असतं. ओके, ते वेट व्हॅरिएशन म्हणजे प्रत्येक जेव्हा सपोजिटरी तुम्ही तयार करत असता त्याची मोल्ड सेम असले तर त्याचं वेट व्हॅरिएशन वेगवेगळं असतं बघा. आता तुम्ही जर एखादं टॅबलेटचं जरी स्ट्रिप घेतली आणि त्याच्या सगळ्या जरी टॅबलेट्स तुम्ही वे करून बघितले तर ते सिमिलर नसतं, वेगवेगळं असतं. ओके, जरी त्याच्यावर लिहिलं असेल की 500 mg ची टॅबलेट आहे तरी प्रत्येक ह्याचं 500 mg नसतं वेट. ओके, तर 499, 498, 496 म्हणजे प्रत्येक जे काही डोसेस फॉर्म, प्रत्येक जे काही सपोजिटरी, हे तुम्हाला टॅबलेटचं उदाहरण दिलं तसं सेम सपोजिटरी जरी तुम्ही प्रत्येक जरी स्ट्रिप काढून बघितली आणि प्रत्येकाचं जरी वेट बघितलं तर त्याचं काय असतं, वेट व्हॅरिएशन असतं. ओके, पण त्याच्यासाठी एक रेंज असते की ह्याच्यापेक्षा म्हणजे 5% पेक्षा कमी नाही पाहिजे, म्हणजे 500 mg जर ते असेल ड्रग तर कमीत कमी किती पाहिजे आणि जास्तीत जास्त किती पाहिजे. ओके, 500 mg जर ड्रग असेल तर कमीत कमी एक 490, 95. ओके, आणि जास्तीत जास्त झालं तर 505, 10 कितीपर्यंत वेट पाहिजे. मग त्याला एक लिमिट असते. हे काय वेट व्हॅरिएशन हॅलो मॅम. इंडिव्हिज्युअल मॅम व्हॉइस ब्रेक होतोय. हॅलो मॅम. हॅलो मॅम. हॅलो, येस मॅम. हॅलो, येस आय एम मॅम. ऑडिबल टू ऑल. हॅलो, माझा आवाज येतोय का? येस मॅम येतोय. क्लिअर येतोय का आवाज? आता येतोय मॅम, ब्रेक होतो. हा, तर बघा आपण काय बघत होतो, वेट व्हॅरिएशन टेस्ट. ओके, म्हणजे प्रत्येक जे काही डोसेस फॉर्म प्रिपेअर करत असतो त्याचं वेट सेम नसतं, जरी त्या लेबलवरती 500 mg लिहिलं असेल किंवा 1 ग्रॅम लिहिलं असेल, ओके, 250 ग्रॅम जरी लिहिलं असेल तरी प्रत्येक जे काही डोसेस फॉर्म, टॅबलेट असेल, सपोजिटरी असेल, कॅप्सूल असेल तर त्याचं वेट वेगवेगळं असतं. ओके, आणि हे वेगवेगळं वेटचं लिमिट एक असतं, म्हणजे जरी वेगळं झालं तरी ते किती लिमिट पर्यंत असायला पाहिजे. ओके, आणि त्याच्या जर लिमिट मध्ये नसेल तर ते बाहेर काढली जाते टॅबलेट किंवा कॅप्सूलचे काही डोसेस फॉर्म असतात. ओके, तर वेट इंडिव्हिज्युअली 20 सपोजिटरीज. ओके, म्हणजे एक 20 सपोजिटरीज तुम्ही घ्यायचे येते आणि प्रत्येकाचं वेगवेगळं वेट करायचंय. डिटरमाइन द अवरेज वेट. अवरेज वेट तुम्ही कसं काढणार, तर ते जे काही सगळं आपण 20 सपोजिटरी घेतलंय त्याची बेरीज करायची. ओके, आणि डिवायडेड बाय 20 करायचं, त्याला काय म्हणतात, अवरेज वेट. म्हणजे 20 सपोजिटरीज तुम्ही घेतले त्याचं प्रत्येकाचं वेट घ्यायचं. ओके, आणि अवरेज वेट कसं काढणार, तर ते 20 जे काही सपोजिटरी घेतले त्याची बेरीज करायची डिवायडेड बाय
भागिले किती करायचं 20 करायचं ते आलं तुमचं अवरेज वेट. ओके, कम्पेअर द इंडिव्हिज्युअल वेट विथ द अवरेज वेट. जे काही तुम्ही एका सपोजिटरीचं वेट घेतलंय ते आणि जे काही अवरेज वेट आले ते कम्पेअर करायचं. किती डिफरन्स आहे त्यामध्ये. Then no suppository should deviate from the average weight by the more than 5% exceed. Okay, प्रत्येकाचं जे काय असेल ते 5% पेक्षा जास्त नसायला पाहिजे आणि सॉरी 10% पेक्षा जास्त नसायला पाहिजे आणि 5% पेक्षा पाहिजे. ओके, 5% पेक्षा जास्त पाहिजे आणि 10% पेक्षा कमी पाहिजे. ओके, तर ह्या रेंज मध्ये जसं तुम्हाला एक उदाहरण दिलं की 500 mg जर ड्रग असेल तर एक 490 किंवा 495 पासून ते 510 पर्यंत 505 पर्यंत त्याचं अवरेज वेट किंवा ते वेट आलं पाहिजे. ओके, तर हे कशामुळे वेट व्हेरिएशन येतं ते मोल्डच्या कॅव्हिटीमुळे. ओके, वेगवेगळ्या ड्यू टू द सम मोल्ड कॅव्हिटीज बिंग अंडर द फील्ड और ओव्हर फील्ड. अंडर द फील्ड मीन्स काय की जे काही साचा आहे तर ते कमी भरला जातो. ओके, म्हणजे एक त्याचं एक हे असतं ना साईज असते शेप असतो त्याला. ओके, त्याचं वेट असतं म्हणजे आता तुम्हाला 200 mg प्रिपेअर करायचं असेल तर त्याचं वेट असतं की 200 mg प्रिपेअर होणार म्हणजे. ओके, तसं तो शेप असतो साचा असतो. ओके, तर ते जर नाही फील पूर्ण नाही भरलं जरा कमी भरलं तर ते वेट कमी येणार आणि जास्त ओव्हरफ्लो झालं. ओके, जेव्हा ओव्हरफ्लो होतं आणि तुम्ही बघितलं असेल की ते ओव्हरफ्लो झालेलं ते काढतात बघा साईडला वरून बघितलंय ते फील केलेलं. ओके, कॉम्प्रेशन मशीन मध्ये किंवा जे आता तुम्हाला टॅबलेट ओसेस फॉर्म प्रिपेअर करायचे. ओके, पुढं 3rd इयरला हे टॅबलेट प्रिपेअर करायचे टॅबलेट पिंचिंग मशीन मध्ये तेव्हा काय करायला लागतं की जे काही तुम्ही पावडर भरणार आहे ते साच्यात असं एक साचा असतो त्यात आपण पावडर फिल करतो. फिल केल्यानंतर जे काही एक्स्ट्राची पावडर आहे ते आपण स्पॅच्युलानं काढून टाकतो आणि लेवल त्यामध्ये आणतो. ओके, वरची तर जर ते एक्स्ट्रा झालं ते वरचं जर एक्स्ट्रा आपण नाही काढलं वर तसंच राहिलं तर त्याचं वेट जास्त होणार आणि जर ते पूर्ण नाही भरलं फिल केलं ओके तर ते काय होणार कमी होणार अंडर फिल होणार आणि त्यामुळे की हे नीट न भरल्यामुळे तो जे काही मोल्ड आहे तो नीट न भरल्यामुळे काय होतं की वेट व्हेरिएशन होतं. ओके, जर ते कमी भरलं तर त्याचं कमी वेट येणार जास्त भरलं तर ते जास्त वेट येणार. ओके, एअर इंट्रॅपमेंट मीन्स भरता भरता काय होणार की एअर जाणार. त्यामुळे काय असतं की त्यामध्ये फिल करताना एक टॅपिंग केलं जातं फिल करताना. ओके, सो ड्यू टू द दिस इनप्रॉपरमेंट स्क्रॅपिंग मीन्स व्हॉट ते जे काही एक्स्ट्राचं जे पावडर आहे मटेरियल आहे ते साईडला काढून घेतलं जातं. ओके, तर ते बरोबर नसल्यामुळे काय होतं की वेट व्हेरिएशन्स येतात. नेक्स्ट घ्या मेल्टिंग पॉइंट डिटर्मिनेशन. ओके, तर मेल्टिंग पॉइंट डिटर्मिनेशन मध्ये बघा आता मेल्टिंग पॉइंट डिटर्मिनेशन किंवा ही टेस्ट इव्हॅल्युएशन ऑफ सपोजिटरी मध्ये का आली असेल कारण सपोजिटरी आहे ते डिझॉल्व्ह होते पण त्याचबरोबर ते मेल्ट होते. ओके, म्हणजे त्याचं मेन काय आहे ते कशी रिलीज होते आपल्या बॉडीमध्ये तर ते मेल्ट होऊन होते. ओके, त्यामुळे ही टेस्ट इम्पॉर्टंट आहे. जर ते आपण इन्सर्ट केली आणि ती मेल्टच नाही झाली आपल्या बॉडी टेम्परेचरला तर ते त्याचा काहीच उपयोग नाही. ओके, तर मेल्टिंग पॉइंट हे डिटरमाइन करणं इम्पॉर्टंट आहे. जेव्हा काही सपोजिटरी तयार करतो तेव्हा ती किती टेम्परेचरला मेल्ट होते हे आपण बॉडी म्हणजे जे काही आपलं बॉडी टेम्परेचर आहे त्या बॉडी टेम्परेचरला तसं इन्व्हायरमेंट प्रिपेअर करून ते ऑलरेडी इंडस्ट्रीमध्ये मेल्ट करून बघतात की ह्या बॉडी टेम्परेचरला ते मेल्ट होते का. जसं की 37 डिग्री सेल्सिअस नॉर्मली ह्युमन बॉडीचं टेम्परेचर असतं तर 37 डिग्री सेल्सिअसला ही सपोजिटरी ठेवली जाते आणि मग त्यामध्ये ते मेल्ट होते का तर हे चेक केलं जातं. ओके, जर त्या 37 डिग्री सेल्सिअसला जर ती मेल्ट होत नसेल तर ती रिजेक्ट केली जाते. ओके,
ठीक आहे, मग त्याच्यानुसार त्याचं सॉफ्टनेस असलं पाहिजे, त्याचं मेल्टिंग, जे काही आपण इन्ग्रेडियंट त्यामध्ये घालतो, जे काही बेस घेतो त्याचा मेल्टिंग पॉईंट 37°C खाली पाहिजे. ओके, सो नंबर ऑफ डिफरंट टेक्निक आर यूज टू स्टडी द मेल्टिंग बिहेवियर. आता हे काही सपोजिटरीचं बिहेवियर चेक करण्यासाठी वेगवेगळ्या मेथड्स आहेत. ओके, टेक्निक्स आहेत. तर त्यामध्ये ओपन, कॅपिलरी ट्यूब, यू ट्यूब अँड ड्रॉप पॉइंट मेथड ह्या वेगवेगळ्या मेथड त्यामध्ये यूज केले. ओके, तुम्हाला पूर्ण डिटेल मध्ये नाही, फक्त ही एक मेथड आहे. मेल्टिंग पॉइंट डिटर्मिनेशन ह्यामध्ये चेक केलं जातं मेल्टिंग बिहेवियर ऑफ दॅट सपोजिटरीज. ओके, आणि ह्या मेथड आहेत ओपन कॅपिलरी, यू ट्यूब आणि यू शेप्ड कॅपिलरी आणि ड्रॉप पॉइंट मेथड. ओके, यू शेप्ड कॅपिलरी ट्यूब असते, तर त्यामध्ये मेल्टिंग पॉइंट चेक केला जातो. जे काही एक्सॅपियंट त्यामध्ये यूज केलेला आहे, सपोजिटरी जे काही बेस ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहेत, तर त्याचा मेल्टिंग पॉइंट किती आहे. आणि ही मेथड कोणत्या सपोजिटरी साठी सुटेबल नाही, ज्याचे की हाय पावडर कंटेंट आहे. ओके, म्हणजे जास्त सॉलिड प्रमाणात आहे. ओके, आता सपोजिटरी कसं आहे, सेमी सॉलिड आणि सॉलिड फॉर्म मध्ये आहे. जर ते सॉलिड फॉर्म मध्ये असेल तर ते इन्सर्ट करण्याच्या आधी काय केलं जातं, त्याला वॉटर मध्ये डीप केलं जातं थोड्या सेकंदासाठी आणि ते नंतर इन्सर्ट केलं जातं आपल्या बॉडी कॅव्हिटीज मध्ये. ओके, मोस्टली कुठलं यूज केलं जातं, जे काही सेमी सॉलिड डोसेस फॉर्म आहेत. तर ही जी काही मेथड आहे मेल्टिंग पॉइंट डिटर्मिनेशन, ही सॉलिड साठी नाही, म्हणजे ज्या सपोजिटरी मध्ये पावडरचं प्रमाण जास्त आहे त्याच्यासाठी मेल्टिंग पॉइंट डिटर्मिनेशन होऊ शकत नाही, कारण त्याला जरी आपण मेल्ट केलं तर ते काय होणार, बर्न होणार. ओके, मेल्ट नाही होणार, कारण त्यामध्ये पावडरचं प्रमाण जास्त आहे, बेसचं प्रमाण जास्त, म्हणजे अमाऊंट जास्त आहे. ओके, ह्यामध्ये बघा, तुम्हाला असं काही नाही की सगळं जेवढे काही पॉइंट बुक मध्ये आहे फर्स्ट इयरला एवढं नाही घेतलं तरी चालतंय. ओके, म्हणजे त्याचा मेन पॉइंट कुठला आहे, मेल्टिंग पॉइंट डिटर्मिनेशन करायचं, आणि ह्या मेथड आहे. ओके, एवढं जरी लिहिलं तरी मग आता ह्यामध्ये बघा तुम्हाला 11 मेथड्स आहेत, 11 फॅक्टर्स तुम्हाला एक्झामाइन करायचे आहेत इव्हॅल्युएशन मध्ये. तर प्रत्येकाचं 2-3 लाईन जरी लिहिल्या तर मला वाटतं की 1.5 पेज तरी सहज होऊन जाईल. ओके, आणि ज्यामध्ये तुम्हाला जास्त सोपं आहे, लगे इझिली तुमच्या लक्षात राहील. ओके, म्हणजे जास्त लिहिण्याचं तर ते जास्त लिहा. असं म्हणजे व्हिज्युअल इन्स्पेक्शन मध्ये आता तुम्ही कलर लिहू शकता, ते कसं दिसते, सेडिमेंटेशनचा रेट हे तुम्ही चेक करू शकता. ओके, त्यानंतर त्याचा सॉफ्टनेस, एअर ड्रॉप आहे का, ह्यामध्ये खूप लिहिण्यासारखं आहे. तसंच वेट व्हॅरिएशन मध्ये तुम्हाला समजलं की वेट व्हॅरिएशन कसं चेक, म्हणजे कसं केलं जातं, टेस्ट ती कशी केली जाते. तर 20 टॅबलेट घ्या, त्याचं अवरेज वेट काढा, प्रत्येकाचं अवरेज वेट बरोबर कंपॅरिझन करा. ओके, तर वेट व्हॅरिएशन कशामुळे होतं, तर मोल्ड, जे काही मोल्ड आहे तर ते इनर फिल केले किंवा अपर फिल केल्यामुळे त्याचे व्हॅरिएशन, त्यानंतर एअर बबल्स, ओके, स्क्रॅपिंगचं प्रॉब्लेम नीट केलं नसल्यामुळे. तर असं तुम्ही 1-2 पॉइंट, आता जे काही अवघड आहे तर ते तुम्ही कमी जरी लिहिलं तरी एवढं काही इश्यू येत नाही त्यामध्ये. ठीक आहे, तर का की ऑलरेडी तुमचा सिलेबस जास्त आहे, फक्त सगळे पॉइंट कव्हर करायचे. आता 11 पॉइंट आहेत, तर 11 पॉइंट तुम्ही लिहा, त्यामध्ये थोडं थोडं लिहा, जास्त लिहा, त्या मार्क नुसार तेवढं आलं पाहिजे. ओके, त्याचबरोबर टाइम त्यामध्ये तुमचं टाइम मॅनेजमेंट. ओके, किती टाइम मध्ये तो क्वेश्चन लिहायचा आहे त्याच्यावरून तुम्हाला किती येते. तुम्हाला जरी जास्त येत असेल तर टाइम नसेल तर तुम्हाला कमीच लिहावं लागणार. ओके, मार्क जरी जास्त त्याचं लिहायचं असेल तर, म्हणजे तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन अटेंड करायचा. असं नाही की एकच क्वेश्चन पूर्ण लिहिलंय पण तुम्हाला 5च्या पेक्षा जास्त मला मार्क देता येणार नाही. 5 पैकी 4, 4.5, 5 पेक्षा मी जास्त देऊ शकत नाही. तर त्यामध्ये जास्त कशाला 10 मार्काच्या क्वेश्चनला आधी अटेंड करायचं, 10 मार्काचे क्वेश्चन, त्यानंतर 5 मार्काचे करायचे. MCQ आधी करायचे पहिला क्वेश्चन, त्यानंतर 10 मार्काचे क्वेश्चन अटेंड करायचे, कारण 10 मार्काच्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला 7-8
अर्थ देता येतो. 5 मार्काचे जरी तुम्ही थोडे थोडे कमी जरी लिहिलं तरी कमीत कमी खूपच कमी लिहिले तर आपण 3 तरी देऊ शकतो. तर तिथे एवढं तुमचं नुकसान होईल. ठीक आहे. मेल्टिंग पॉइंट त्यानंतर नेक्स्ट मेल्टिंग रेंज. आता त्याची रेंज किती चेक करायची. ओके. Melting range test is carried out by the physical absorption characteristics of that suppositories. Okay. म्हणजे फिजिकल स्टेट कशी आहे. ओके. आणि ऍब्सॉर्प्शनचं कॅरेक्टरिस्टिक कसं आहे त्या सपोजिटरी वरती ह्याच्यावरती त्याचं चेक केलं जातं. ओके. दिस टेस्ट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ मॅक्रो मेल्टिंग रेंज टेस्ट. मॅक्रो. ओके. So it is time taken for the entire suppository to melt from the immersed into the pot. Constant temperature. Here the spelling mistake. In a constant temperature. Okay. म्हणजे 37 डिग्री सेल्सिअसला ते मेल्टच झालं पाहिजे. ओके. So for this test, USP tablet disintegration test apparatus is used. ही टेस्ट करण्यासाठी कोणतं apparatus यूज केलं जातं. USP tablet disintegration test apparatus is used. Immersed into the constant temperature that means 37 डिग्री सेल्सिअस म्हणजे आपल्या बॉडी टेम्परेचर आहे किती 37 डिग्री सेल्सिअस जे कॉन्स्टंट आहे. ओके. तर ह्या मध्ये ते सपोजिटरी इन्सर्ट करून पूर्ण ते कितीला मेल्ट होते हे चेक करायचं आणि त्याच्यासाठी कोणतं ॲपॅरेटस यूज केलं आहे तर USP टॅबलेट डिसइंटिग्रेशन टेस्ट ॲपॅरेटस. ओके. Under test is completely यामध्ये नेक्स्ट पॉइंट आहे बघा. सपोजिटरी अंडर टेस्ट इज कम्प्लिटली इमर्स इनटू द कॉन्स्टंट वॉटर बाथ. ओके. तर त्यामध्ये काय केलं जातं की ही जी टेस्ट आहे ती कशामध्ये वॉटर बाथ मध्ये केली जाते. ओके. आणि कॉन्स्टंट त्याचे वॉटर बाथचं एक टेम्परेचर ठेवलं जातं आणि त्यामध्ये सपोजिटरी टाकून किती वेळानंतर किती टेम्परेचरला ते मेल्ट होते. ओके. तर ते चेक केलं जातं. अँड द टाइम फॉर द होल सपोजिटरी टू मेल्ट अँड डिस्पर्स इन द सराउंडिंग वॉटर इज मेजर. तर त्यामध्ये इन्सर्ट केल्यानंतर ते किती वेळानंतर ते पूर्ण वितळते किंवा डिझॉल्व्ह होते. ओके. त्याला किती वेळ लागतो मेल्ट होण्यासाठी तर ते मेजर केलं जातं. ठीक आहे. समजतं. एक वॉटर बाथ घ्यायचा आहे त्यामध्ये सपोजिटरी एक टाकायचे आणि मग ते किती वेळात ते डिझॉल्व्ह होते किंवा मेल्ट होते त्यामध्ये डिस्पर्स होते पूर्ण त्या वॉटर बाथ मध्ये हे आपण चेक करायचं. मग ह्याच्यावरून काय कळतं की त्याचं मेल्टिंगचं जे रेंज आहे ते किती आहे म्हणजे किती वेळात ते मेल्ट होते. ओके. जसं की मेल्टिंग पॉइंट डिटर्मिनेशन मध्ये आपण काय चेक केलं की ते किती टेम्परेचरला मेल्ट होते तसं मेल्टिंग रेंज टेस्टला ते किती टाइम म्हणजे मेल्ट पूर्ण डिझॉल्व्ह होण्यासाठी किंवा त्याची मेल्टिंगची जी रेंज आहे म्हणजे 37 डिग्री सेल्सिअसला होते का ते आपण चेक करतो. नेक्स्ट घ्या. अँड सॉफ्टनिंग टाइम टेस्ट. आता यामध्ये बघा सेम कन्फ्युज होण्यासारख्या टेस्ट आहे जसं मेल्टिंग पॉइंट डिटर्मिनेशन
त्यानंतर मेल्टिंग रेंज टेस्ट, ओके, आणि लिक्विफिकेशन मध्ये किंवा सॉफ्टनिंग टाइम मध्ये पण काय आहे तर ते तर 37 डिग्री सेल्सिअस पेक्षा जर जास्त टेम्परेचरला ती सपोजिटरी ठेवली तर त्याचं बिहेवियर कसं असेल. ओके, तर ह्या टेस्ट मध्ये ते चेक केले जातात. ओके, liquefaction testing provide the information on the behavior of suppositories when subject to maximum temperature of the 37 degree Celsius. 37 degree Celsius पेक्षा जर जास्त टेम्परेचर आपलं बॉडी टेम्परेचर वाढलं किंवा त्याच्यापेक्षा जास्त टेम्परेचरला ठेवलं तर त्याचं बिहेवियर कसं असेल. ओके, ते जास्त मेल्ट होऊन लिक्विड मध्ये कन्वर्ट होईल का त्याचं डिसइंटिग्रेशन होईल. ओके, तर हे त्यामध्ये चेक केलं जातं. त्यामध्ये लिक्विफिकेशनचा टाइम मेजर केला जातो. मेजर द टाइम रिक्वायर्ड टू सपोजिटरी अंडर द प्रेशर सिमिलर टू द फाउंड इन द रेक्टम. जे काही रेक्टम मध्ये प्रेशर असतं. ओके, जसं काय जे काही वेस्ट फूड आपल्या बॉडी मधून बाहेर टाकण्यासाठी ते आपली बॉडी काय करते, एक प्रेशर अप्लाय करत असते रेक्टम साइडला. ओके, अॅनस साइडला. त्या प्रेशर मध्ये कशी टिकते किंवा त्याचं कधी लिक्विफाय होतं त्या प्रेशर मध्ये, तर हे चेक केलं जातं. त्यामध्ये मग प्रेशर, त्यामध्ये जे काही प्रेशर रेक्टम मध्ये असेल ह्युमन बॉडीमध्ये असेल ते सेम प्रेशर त्यामध्ये क्रिएट करून आणि 37 डिग्री सेल्सिअस त्यामध्ये ते वॉटरचं टेम्परेचर मेंटेन ठेवून ते किती लिक्विफाय होतं किंवा 37 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर ठेवून मिनिटापर्यंत जे टेम्परेचर एक वेळ त्यामध्ये इन्क्रीज करून 37 डिग्री सेल्सिअसला किंवा 37 डिग्री सेल्सिअस ठेवून एक टाइम पर्यंत. ओके, म्हणजे नॉट लॉंगर दॅन द 30 मिनिट. जनरली काय असते, जे काही लिक्विफिकेशन होतं ते 30 मिनिटाच्या आतमध्ये होतं. ओके, त्यामध्ये तुम्हाला समजलं का की लिक्विफिकेशन किंवा सॉफ्टनिंग टेस्ट टाइम म्हणजे त्या एका 37 डिग्री सेल्सिअसला आपण जेव्हा सपोज बॉडीमध्ये इन्सर्ट करतो आणि बॉडीचं टेम्परेचर 37 डिग्री सेल्सिअस असतं, तर त्यावेळेस त्याचं त्या टेम्परेचरला त्या प्रेशर मध्ये रेक्टमच्या प्रेशर मध्ये ते लिक्विफाय होण्यासाठी किती वेळ लागतो. आता हे आहे असं होत नाही, कारण आपल्या बॉडीमध्ये गेलं ते काय होतं की सपोजिटली मेल्ट होतात आणि मेल्ट झाल्यामुळे काय होतं की ते लिक्विड मध्ये कन्वर्ट होतं आणि लिक्विड मध्ये कन्वर्ट झाल्यामुळे मग त्याचा रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन इन्क्रीज असतो सॉलिड पेक्षा किंवा सेमी सॉलिड पेक्षा. तुम्हाला माहित आहे. ओके, तर हे लिक्विड होतं किंवा सॉफ्ट होतं आणि मग ते रिलीज ऑफ ड्रग होऊन आपल्या बॉडीमध्ये ब्लडद्वारे ते काय होतं की पूर्ण बॉडीमध्ये किंवा ते पार्ट मध्ये त्याचं ऍब्सॉर्प्शन होऊन त्याचं त्या प्रेशरला. ओके, लिक्विड अंडर द प्रेशर विच इज सिमिलर टू दॅट फाउंड इन द रेक्टम. जे काही रेक्टम मध्ये आपल्या वेस्ट फूड बाहेर टाकण्यासाठी जे काही प्रेशर अप्लाय होत असतं तेच प्रेशर, सिमिलर प्रेशर सपोजिटरीवर पण अप्लाय होणार आणि सेम टेम्परेचर असणार 37 डिग्री सेल्सिअसचं. ओके, तर तेच प्रेशर आपण काय करतो की बाहेर तयार करतो जेव्हा ही टेस्ट केली जाते. लिक्विफिकेशनची जी टेस्ट केली जाते तर असं एक वॉटर बाथ, त्यामध्ये वॉटर घेतलं जातं त्याचं टेम्परेचर सेम बॉडी सारखं 37 डिग्री सेल्सिअस ठेवलं जातं आणि त्याच्यावर प्रेशर अप्लाय केलं जातं त्या वॉटरवरती किंवा त्या सपोजिटरीवरती. ओके, तर प्रेशर अप्लाय जे की रेक्टम वरती आहे आणि मग ते प्रेशर मध्ये त्याचा रेट ऑफ रिलीज कसा, प्रेशर अप्लाय झाल्यामुळे काय होतं की त्याचा रेट इन्क्रीज तर होईल किंवा डिक्रीज तर होईल, एक काहीतरी होणार आणि त्याच्यामुळे जे काही पुढची प्रोसेस आहे त्याचा इफेक्ट आहे ते त्यामध्ये चेक केलं जातं. हे कधी 30 मिनिटाच्या आत चेक केला जातो. 30 मिनिट पेक्षा म्हणजे जसं तुम्हाला सांगितलंय की सपोजिटरीज इन्सर्ट केल्यानंतर म्हणजे मोस्टली जे काही रेक्टम सपोजिटरी आहेत
ते इन्सर्ट केल्यानंतर तुम्ही 1 तासाच्या आधी टॉयलेटला जाऊ शकत नाही. ओके, तर तसंच म्हणजे त्याचा रेट कसा पाहिजे की 30 मिनिटाच्या आत तरी ती रिलीज झाली पाहिजे आणि पुढचे जे काही 30 मिनिटं आहे ते ऍब्सॉर्ब करण्यासाठी किंवा त्याचे ऍक्शन दाखवण्यासाठी जाणार. ओके, म्हणजे त्याचा पिरियड जो काय आहे रिलीज होण्याचा, मेल्ट होण्याचा, तो 30 मिनिटापेक्षा जास्त म्हणजे 45 मिनिटं किंवा 1 तास असं नसू नये. ओके, तर ती अशी प्रिपेअर केली जाते. ठीक आहे, जर त्याचं जर लिक्विफिकेशन होण्याचं टाइम जर 30 मिनिटापेक्षा जास्त झालं तर त्याला अजून जास्त मॉडिफाय करायची गरज आहे. म्हणजे ते मार्केटमध्ये म्हणजे ही टेस्ट आहे ती पास झाली नाही, ती काय झाली फेल झाली. आणि ही पास झाली तरच म्हणजे जे काही सगळ्या टेस्ट आहेत ना, ह्या टेस्ट पास झाल्या तरच ऍड करायचं. पास झाल्या तरच ते मार्केटमध्ये आपण रिलीज करू शकतो. ओके, कोणती कोणतेही डोसेस फॉर्म असू द्या, जसं की टॅबलेट डोसेस फॉर्म असेल, कॅप्सूल असेल, जे काय आपण लिक्विड डोसेस फॉर्म घेतोय, सेमी सॉलिड डोसेस फॉर्म घेतोय, ओके, सॉलिड डोसेस फॉर्म घेतो, तर त्याच्या आधी काय केलं जातं, इव्हॅल्युएशन टेस्ट केले जातात. म्हणजे जे काही मार्केटमध्ये आपण आणतोय ते बरोबर आहेत का, किंवा त्याच्यामुळे कोणकोणते प्रॉब्लेम होऊ शकतं. जे प्रिपेअर केलेलं आहे त्याचं डिझॉल्युशनचं टेस्ट, जसं तुम्हाला डिझो अपॅरेटस आहे बघा, त्यामध्ये टॅबलेट तुम्ही जी प्रिपेअर केलेली आहे ती किती वेळात विरघळते. जसं स्टमक मध्ये जर ती टॅबलेट आपल्याला घ्यायचं म्हणजे ऍब्सॉर्ब होत असेल तर त्याचं जे काही इन्व्हायरमेंट असतं ते वॉटरचं कसं असतं, कॉन्सेप्ट जे काही इन्व्हायरमेंट किंवा जे काही प्रिपरेशन असतं, सेम जसं स्टमक मध्ये एरिया आहे, ऍसिडिक एरिया आहे, तसंच सेम त्याची कंडिशन त्या वॉटर डिझो ॲपरेटस मध्ये केले जाते. ओके, आणि त्यामध्ये टॅबलेट टाकून ती किती वेळानंतर डिझॉल्व होते. मग प्रत्येक वेळेस प्रत्येक 15 मिनिटाला त्यामध्ये ते लिक्विड काढलं जातं आणि चेक केलं जातं की किती ऍब्सॉर्ब झालाय. मग ते ऍब्सॉर्ब कसं झालेलं बघतो की युव्ही माहिती आहे, अल्ट्रा व्हायोलेट, सॉरी अल्ट्रा ऍब्सॉर्प्शन हे UV असतं. तुम्हाला माहिती आहे, इन्स्ट्रुमेंटल लॅब मध्ये जेव्हा कधी तुम्ही सेकंड इयर थर्ड इयर मध्ये गेला तर त्यामध्ये युव्ही ॲपरेटस असतात बघा, त्यामध्ये तुमचं जे काही ड्रग्ज आहे त्याचं ऍब्सॉर्प्शन चेक केलं जातं. ठीक आहे, कॉन्सन्ट्रेशन एवढं आहे तर त्याचं ऍब्सॉर्प्शन, मग त्या ह्याच्या प्रत्येक ही टेस्ट इंडस्ट्रीमध्ये केली जाते जेव्हा मार्केटमध्ये यायच्या. ठीक आहे, म्हणजे ते ह्युमन बॉडीसाठी चांगलं आहे का, किंवा त्याच्यामुळे कोणकोणते टॉक्सिक इफेक्ट होऊ शकते. ओके, मेकॅनिकल स्ट्रेंथ किंवा क्रशिंग टेस्ट. यामध्ये जे काही सपोजिटरी आहे ते ब्रिटल आहे का नाही हे चेक करते. ओके, म्हणजे त्याच्यावरती किती प्रेशर अप्लाय केल्यानंतर ती ब्रेक होते. ओके, म्हणजे ती ब्रेक होण्यासाठी किती प्रेशर अप्लाय करावं लागतं हे ह्यामध्ये मेजर केलं जातं. जसे की टॅबलेट ब्रेक करण्यासाठी एक इन्स्ट्रुमेंट आहे बघा, त्यामध्ये ती किती हार्ड आहे किंवा किती सॉफ्ट आहे हे चेक करतात. ओके, म्हणजे ते किती ब्रिटल आहे किंवा ते म्हणजे इझिली ब्रेक होते का. ब्रिटल म्हणजे काय, ब्रेक होणं. ओके, तर ते इझिली ब्रेक होते का, म्हणजे इन्सर्ट केल्या किंवा ते आधीच म्हणजे आपण जरी ओपन जरी केलं ते स्टिक, ओके, आणि जर ते ब्रिटल नेचर मध्ये असेल तर ते काय होणार की इझिली ब्रेक होणार किंवा ऍटमॉस्फिअरच्या टेम्परेचरलाच जे काही बाहेरचं टेम्परेचर आहे त्यालाच ते मेल्ट होणार. ओके, तर हे ह्यामध्ये चेक केलं जातं की जे काही मेकॅनिकल स्ट्रेंथ कशी आहे. ओके, म्हणजे सॉफ्ट आहे, हार्ड आहे, ती ब्रिटल आहे, हे चेक केलं जातं. ओके, तर ह्यामध्ये चेक आहे हे कसं चेक केलं जातं, तर जे काही ब्रेक करण्यासाठी ज्या मेकॅनिकल फोर्स लागतो तो डिटरमाइन करायचा, किती मेकॅनिकल फोर्स लागतो ते ब्रेक करण्यासाठी सपोजिटरी. ओके, ह्याच्यावरून काय केलं जातं की चेक केलं जातं की ब्रिटल आहे का ते इलॅस्टिक आहे. ओके, इर्विका मेथड इज यूज टू फॉर दिस मेथड. ओके, त्यामध्ये इर्विका मेथड यूज केलेली आहे आणि जे काही मेकॅनिकल स्ट्रेंथ आहे
It should not less than the 1.8 to 2 kg as measured by the Didika measure. मेकॅनिकल स्ट्रेंथ आहे ती 1.8 किंवा 2 kg पेक्षा कमी असली पाहिजे. ओके, ह्या मेथड नुसार. तर ही टेस्टचा पर्पज काय आहे की जी काही सपोजिटली आपण तयार केलेली आहे ती ट्रान्सपोर्ट म्हणजे नॉर्मल कंडिशनला किंवा ऍडमिनिस्ट्रेट जेव्हा पेशंट करतात तेव्हा ती त्याचं जे काही नेचर आहे फिजिकल स्टेट आहे ते सोडते का. ओके, जेव्हा आपण ट्रान्सपोर्ट करतो जेव्हा कंपनी पासून किती ठिकाणी जातं आता इंडस्ट्री मधून जर प्रिपेअर आलं तर मग ती लार्ज रिटेलर कडे मग तिथून स्मॉल एरियामध्ये ओके तिथून होलसेलर कडून मग ते शॉप मध्ये आणि शॉप नंतर पेशंट कडे. ओके, मग हा जे काही कंडिशन प्रत्येक एरियाच्या टेम्परेचर नुसार ओके प्रत्येक जसं की आपल्या भारतात प्रत्येक एरियामध्ये वेगवेगळे टेम्परेचर राहतात ऍटमॉस्फिअरचं. तर त्यामध्ये ह्या टेम्परेचरचा अफेक्ट बाहेरचं एन्व्हायरमेंटचं किती प्रेशर त्यावरती अप्लाय होईल. वेगवेगळं प्रेशर अप्लाय होईल वेगवेगळ्या कंडिशन त्यावरती अप्लाय झाल्यानंतर ते आहे त्या स्टेट मध्ये राहील का. ओके, सो द पर्पज ऑफ दिस टेस्ट इज टू verify that supposedly can be transferred under the normal conditions or the administered to the patient. जिकडे नॉर्मल कंडिशन आहे आपल्या म्हणजे नॉर्मल ऍटमॉस्फिअर मध्ये मॉइश्चर आहे एअर आहे ओके टेम्परेचर आहे त्याचा इफेक्ट त्या ऍडमिनिस्ट्रेट करण्याच्या वेळेस म्हणजे आपण स्टेप मधून बाहेर काढू इन्सर्ट करण्यापर्यंत तो थोडा तर टाइम लागणार. त्या टाइम मध्ये त्याच्यावरती इन्व्हायरमेंटचा अफेक्ट एवढा नाही झाला. ते तेवढी ती ब्रिटल नसली पाहिजे की इझिली ती मेल्ट होईल किंवा इझिली ब्रेक होईल. ओके, तर हे चेक करण्यासाठी ही टेस्ट आहे मेकॅनिकल स्ट्रेंथ अँड क्रशिंग टेस्ट. किंवा ते ट्रान्सपोर्ट करताना तुम्हाला माहितच आहे की ते मोठमोठ्या व्हेकल्स मधून ट्रान्सपोर्ट करतात आणि मग त्याच्या ट्रान्सपोर्ट करताना जे काही प्रॉब्लेम असतात त्याच्यामुळे ते हादऱ्यानं ते ब्रेक होईल. ओके, एकावरती एक जरी ते पडलं तर त्याचे बॉक्स सेफली ते हे केलेलं असतं तरी पण ते जरी पडलं तर ते काय होणार ब्रेक होणार तर ते ब्रिटल नेचर मध्ये असतील तर. ओके, आणि प्रत्येक सपोजिटरीचं कसं आहे त्यामध्ये स्टोरेज कंडिशन असं असते की म्हणजे एकदम सेफली त्यामध्ये ते पॅक करून येत म्हणजे त्याचं साचच असं तयार केलेलं असतं. सॉरी साचा हे आपण ह्याच्यामध्ये बघतोय इंडस्ट्रीमध्ये प्रिपेअर होण्यासाठी पण जे काही स्टोरेज कंडिशन असते ना सेम त्याच्याच आकाराची किंवा ते पॅक असतं हलत नाही. ते पॅकिंग मटेरियल जसं तुम्ही वेगवेगळ्या आता बिस्किटचं पण बघतोय की ते कसं पॅक केलेलं असतं म्हणजे हालू नये किंवा ते ब्रेक होऊ नयेत म्हणून तसं सेम तर सपोजिटरीचं पण केलेलं आहे. प्रेझेंट घेऊया आता. तुम्हाला समजलं की आज आपण काय बघितलं आज आपण इव्हॅल्युएशन ऑफ सपोजिटरी. जे काही इव्हॅल्युएशन कशासाठी जे काही प्रिपेअर झालेले सपोजिटरीज असतात ते त्याच्या टेस्ट म्हणजे जे काही प्रिपेअर झालेलं आहे ते बरोबर आहे का किंवा त्याचं टेस्ट केले जाते की जेव्हा ते ट्रान्सफर केलं जातं ऍडमिनिस्ट्रेट केलं जातं तेव्हा कोणकोणते प्रॉब्लेम येतात आणि त्या प्रॉब्लेम मुळे जे काही प्रिपेअर झालेलं आहे ते त्या कंडिशनला फेस करण्यासाठी कपेबल आहे का. ओके, म्हणजे आपण प्रिपेअरच केले आणि जर ते 37°C जर मेल्टच नाही झालं तर त्याचा कायच यूज नाही. ओके, ते कसं टेस्ट
number 1, Present, ma'am. 2, Present, ma'am. 3. Roll number 3. Absent. 4. Present, ma'am. 5. Present, ma'am. 6. 7. Present, ma'am. 8. Present, Roll number 8. 9. ma'am. 10. 11. 12. Present, ma'am. Roll number 12. 13. Present, ma'am. 14. Roll number 14. Roll number 14. 15. Present, ma'am. 16. Present, ma'am. Roll number 16. Present, ma'am. 17. Present, ma'am. 18. Present, ma'am. 19. 20. Present, ma'am. 19, present. 20. Present, ma'am. 21. 22. Present, 23. 22. present, 23. 23. Roll number 23. 24. Roll number 24. 25. Present, ma'am. 26. Present, ma'am. 27. 28. Present, ma'am. 29. Roll number 29. 30. Present, ma'am. 31. Present, ma'am. 32. Present, ma'am. 33. Present, ma'am. 34. Roll number 34. 35. 36. Present, ma'am. Roll number 36. 37. Present, ma'am. 38. Present. 39. Present, ma'am. 40. Present, ma'am. 41. Roll number 41. 41. 42. Present, ma'am. 43. Present, ma'am. 44. Present, ma'am. 45. Present, ma'am. 46. Present, ma'am. 47. Present, ma'am. 48. 49. Present, ma'am. 50. Present, ma'am. 51. Present, ma'am. 52. 52. Roll number 52. 53. Present, ma'am. 54. Present, Roll number 54. 55. Present, ma'am. Present, ma'am. 56. Roll number 56. 56. Absent. 57. present, ma'am. 58. Present, ma'am. 59. Present, ma'am. 60. Present, ma'am. 61. Present, ma'am. 62. 63. Present, ma'am. 63. Present, ma'am. Present, ma'am. 64. 65. Present, ma'am. Present, ma'am. 66. Present, 67. ma'am. Present, ma'am. 67. 68. Present, 69. Present. Absent roll number बघा 3, 14, 23,
24, 29, 34, 41, 52, 56 ह्यामधील कोण अब्सेंट आहे का? जे प्रेझेंट आहे Hello, ma'am. absentee लागले असं कोण आहे का? हॅलो मॅम. हॅलो हॅलो 34 बोला. प्रेझेंट आहे मॅम. तिचा माईक म्यूट होत नाही. किती रोल नंबर? 34 प्रेझेंट आहे मॅम. 34. 34. हा 34 आहे ना? हा ऍबसेंट नंबर एकदा सांगते बघा अजून. 3, 14, 23, 24, 29, 41, 52 आणि 56. ओके मीटिंग एंड करू.